जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। बदलापूर आंबेशिव टिटवाळा रोडवर चक्क फार्म हाऊस भाड्याने घेऊन त्या ठिकाणी जीन्स वॉश कारखाने सुरू असल्याचं उघड झालंय। रसायनयुक्त पाणी थेट शेतात सोडत असल्याने संपूर्ण शेती या ठिकाणी नष्ट झाली। उल्हासनगर येथील एका व्यापाऱ्याने या ठिकाणी सर्वे नंबर 60 या जागेतील फार्म हाऊसमध्ये जीन्स कपड्याचा कारखाना सुरू केला आहे। केमिकल पाणी थेट आजूबाजूच्या शेतात जात असल्याने शेती संपूर्ण नापीक झाली। प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी मात्र मुग घेऊन गप्प बसले आहेत। या शेती उत्पादनावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली। याबाबत स्थानिक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ पंचायत तसेच विविध संबंधित कार्यालयाकडे तक्रारी दाखल केल्या असून अद्याप कोणतीही कारवाई होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत। केमिकलच्या कारखान्यामुळे आमच्या टोटल शेतांचा नासाडा होतो। केमिकलचं पाणी शेतामध्ये पीक पाणी काहीच नाही होत आम्हाला। आणि आल्यावर धमकावून लावतो तो, विचारलं की मला माझं कोण काय वाकडं करू शकत नाही असं म्हणतो। हे कधीपासून कंपनी चालू आहे? जवळजवळ 7 वर्ष झाली। कोणाची कंपनी आहे माहिती आहे? माहित नाही। तर तुम्ही या तुमच्या शेतामध्ये जे केमिकलचं पाणी जातं त्या संदर्भात तुम्ही कुठे तक्रार केलेल्या जागी? ते तहसीलदारला केलेले। अच्छा, मग तहसीलदारकडनं काय तुम्हाला उत्तर काय आलंच नाही। हे काय करतात, पैसे देऊन त्यांना दाबून ठेवतात। ही तुमची जमीन शेतजमीन आहे? हा, भात शेती आहे, सगळी भात शेती आहे। मग तुम्हाला स्थानिक तुम्ही ग्रामपंचायतला तक्रार केलेली आहे? ते पैसे खात्यात नाही, ह्याला तहसीलदारला केलेली आम्ही तक्रार। ग्रामपंचायतपेक्षा आम्ही तहसीलदारला केलेली। आणि ग्रामपंचायतचा जो आहे ना अमोल पष्टे, त्याची ती बायको सरपंच आहे। अमोल पष्टेला पॅकेट पोचला जातो। उन्हाळ्यामध्ये वाल, मूग, हरभरा असे पिकं घेतो, पण ह्यांच्या ह्या केमिकल पाणी सोडण्यामुळे पूर्ण जमिनीची नासाडी झालेली आहे। जवळजवळ आमची 10-15 एकर जमीन ह्या पूर्ण शेतकऱ्यांची बिना पिकाची राहिलेली अशी आम्ही लागवड करू शकत नाही। लावून काय फायदा नाही होत, पिकता येतच नाही, मजुरीचा खर्च सुद्धा निघू शकत नाही, अशी परिस्थिती आमची निर्माण झाली। आणि त्याला बोलायला गेलो की ते सर तुम्ही जा पुढे काय करायचं ते करा। आणि माझं पण आहे तिथे काय 5 एकर मी ऊस टाकतोय, तर 4-5 वर्षात स्मेल पण घेता येते, इतका स्मेल त्याचा येतो आणि पाणी सोडतात आणि जे काय करतात ते करून घ्या असं म्हणतात ते। आता कुठे पैसे जातात आम्हाला नेमकं माहीत नाही। आम्ही अर्ज करून थकलो, त्याचे पुरावा आम्ही देत आहे। आणि बाकीच्या खालच्या शेतकऱ्यांना पण पावसाळी जमीन लावली तरी स्मेल येतो पाण्यात, इतका ते पाणी सोडतं त्याच्यामध्ये। किती वर्ष झालं तुम्ही नुकसान झेलतायत? 7 वर्षाच्या आधीपासून जास्त असेल, नेमकं नाही आम्हाला पण भरपूर असेल, अंदाजे तरी 7 वर्ष। हो। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।